अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. स्वामी भक्तांनो, आजच्या दिवशी मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. असे ज्ञान देणार आहे जे तुम्ही आयुष्यभर काहीही करून मिळवू शकणार नाही. म्हणून ही कथा अर्धवट ऐकण्याची चूक तुम्ही करू नका. कारण अर्धवट ज्ञान किती घातक असतं हे तुम्हाला आज या कथेमार्फत समजेल. ही कथा ऐकल्यानंतर तुमच्यावरती ज्या समस्या आहेत त्या दूर होतील आणि गुरुकृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त कमेंट करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. भक्तांनो, आपण झोपेत स्वतःला विसरतो. मग आपले रक्षण कोण करते? आपल्याला श्वास कोण देतो? आपल्याला कोण जिवंत ठेवतो? तर तो आहे देव, भगवंत. आपण त्यांचे नेहमी स्मरण केले पाहिजे आणि त्यांचे नेहमी आभार मानले पाहिजेत. सहमत असाल तर खरा स्वामी भक्त कमेंट करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. नामस्मरण का करावे? स्वामींनी आपल्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे. स्वामींची कृपा, आशीर्वाद सतत आपल्या बरोबर राहावे. एक प्रकारे प्राथमिक बळ आपल्याला मिळावे. जेव्हा कोणीही नसते तेव्हा स्वामी आपल्या सोबत असतात याची जाणीव आपल्याला राहावी. आपल्याला स्वामींची प्राप्ती व्हावी यासाठी सतत नामस्मरण करत राहावे. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी भक्तांनो, विश्वास असेल तर होय, स्वामी विश्वास आहेत. कमेंट करा. आपल्या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करा. हा संदेश कमीत कमी 11 जणांना शेअर करा. म्हणजे स्वामींची कृपा तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. सतत नामजप केल्याने आपल्या भोवती स्वामींचे संरक्षण कवच निर्माण होते. आपल्या दिवसाची सुरुवात ही नामस्मरणाने करावी. त्याने आपला दिवस उत्तम जातो, आनंदात जातो, मन प्रसन्न राहते, आपण उत्साही राहतो. दिवसभरातील सर्व कामे यशस्वीरित्या पार पडतात. मंत्राच्या जपाने आपले विचार सात्विक आणि शुद्ध होतात. बुद्धी विचलित होत नाही. मनामध्ये वाईट विचार येत नाहीत. आपल्या वाईट कृत्यांचा पश्चाताप होऊ लागतो आणि आपली विचारशक्ती वाढते. कोणतेही काम चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. आपल्यात विचार करण्याची ताकद वाढते. आपले मन खंबीर बनते. आपला राग, द्वेष, मत्सर कमी होतो. जरी राग आलाच तर पटकन निवळतो. ज्यांना खूप राग येतो त्यांनी स्वामी समर्थ नामाचा जप करत राहावा. नामस्मरणाने मनशांती लाभते, स्वभाव दोष कमी होतात. नामस्मरण केल्याने आपले आरोग्य चांगले राहते. आरोग्याच्या तक्रारी, जुना आजार असेल तर त्यामध्ये सुधारणा होते. जर आपण आपल्या घरामध्ये सतत नामस्मरण करत असू तर घरातील वास्तुदोष हळूहळू कमी होऊ लागतात. घरामध्ये पॉझिटिव्हिटी, सकारात्मक स्पंदने तयार झाल्याने घरातील वातावरण उत्साही आणि आनंदी, प्रसन्न बनते. स्वामी समर्थांचा संदेश तुमच्यासमोर आला आहे. जर तुम्ही स्वतःला भाग्यवंत मानत असाल तर संदेशाला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरा स्वामी भक्त टाईप करा. भाग्यवंत लोकांसमोर हा संदेश येत आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नका, कारण भगवंत तुमच्यावर कृपा करत आहेत. हे संदेश तुम्ही पूर्णपणे ऐकल्यानंतर तुमचे बंद पडलेले नशीब
उघडण्याची ताकदसुद्धा या संदेशामध्ये आहे. सर्व काही करूनही सुख, शांती, समाधान, पैसा तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही घरात शांती अनुभव करत नाही. कलह, क्लेश वाटत आहे. हातात घेतलेले काम पूर्ण होत नाही. पैशाची अडचण आहे. मुलांच्या भविष्याची चिंता आहे. तर मग या सर्वावरती फक्त एकच उपाय आहे. ते म्हणजे श्रीपाद प्रभूंचे पारायण. त्यांचे पारायण ऐकल्याने सुद्धा सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. म्हणून हा संदेश तुम्ही 5 जणांना शेअर करा आणि संदेश न वगळता शेवटपर्यंत ऐका. तुमच्या बंद नशिबाचे दरवाजे भगवंत उघडणार आहेत. आर्थिक संपत्ती सर्व काही तुझ्या दिशेने वाहत येणार आहे. तुझ्या आयुष्यातली वाईट वेळ संपेल. हा संदेश योगायोग नाही. हा फक्त तुझ्यासाठीच आहे. म्हणूनच तू कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त लिही. व्हिडिओला लाईक कर, चॅनेलला सबस्क्राईब कर. हा संदेश पाहता तुझं नशीब जागं होणार आहे. कारण भगवंताने आता खुल्या डोळ्यांनी तुला आशीर्वाद दिला आहे. माझ्या बाळा, थांब, पुढे जाऊ नकोस. तुझ्या मनात सध्या खूप चिंता आहे. कर्जाचे टेन्शन तुला सतत सतावत आहे. पण लक्षात घे, प्रत्येक वादळानंतर एक शांतता येतेच. तू खूप काही सहन केलंस. लोकांनी साथ सोडली. पण आता हेच क्षण तुझी परीक्षा घेत होते. आणि आता तुझ्या आयुष्यात टर्निंग पॉइंट येणार आहे. आता तुझी परिस्थिती बदलायला सुरुवात झाली आहे. तुला दिसत नसेल, पण खूप काही मोठे तुझ्या आयुष्यात घडत आहे. कारण तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होत आहे. पैशांची चिंता आता हळूहळू कमी होत आहे. नवीन संधी येत आहे. जिथे तू दरवाजे बंद पाहिले होतेस, आता तिथे नवनवीन दरवाजे उघडले जाणार आहेत. होय बाळा, तू हार मानली नाहीस. म्हणूनच मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूंची किंमत मी पाहिली आहे. आणि त्या प्रत्येक अश्रूच्या थेंबाचे रूपांतर आनंदाच्या मोतीत होणार आहे. कारण आता तुझं नशीब उजळणार आहे. लोक तुझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. तुला नावे ठेवतील, पण तेच तुझे कौतुक करतील. कारण एक मोठी खुशखबर तुझ्या आयुष्यात आली. मग ती कोणतीही असो, ते तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. तू तुझ्यावर विश्वास ठेव आणि डगमगू देऊ नकोस. कारण विश्वासच तुझे नशीब घडवेल. सहमत असाल तर होय, माझा पूर्ण विश्वास आहे. कमेंट करा आणि संदेश प्रियजनांना शेअर करा. पुण्याचे भागीदार ठराल. सुख, समृद्धी आणि आनंदाने तुमचे कुटुंब परिपूर्ण हो, हीच स्वामी माऊलींचरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.